बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बाळांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठी विषयाचा पाठ पाहणार आहोत आणि पाठाचे सादरीकरण करण्यासाठी मी आपली शिक्षिका श्रीमती रंजना विनायक पाटील आज आपल्यासाठी व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये उपस्थित झालेली आहे. आपल्या आजच्या पाठाचे नाव आहे अण्णा भाऊंची भेट. चला आता आपण पाठाला सुरुवात करूया. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती रंजना विनायक पाटील. आज आपण नवीन पाठाला सुरुवात करीत आहोत. आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे अण्णा भाऊंची भेट आणि आपल्यासाठी ह्या पाठाचं लेखन जे केलेलं आहे ते आहेत शाहीर विठ्ठल उमप. सुरुवातीला मी तुम्हाला विठ्ठल उमप यांची थोडक्यात माहिती सांगते. तर शाहीर विठ्ठल उमप हे अमाप लोकप्रियता लाभलेले असे लोकशाहीर आहेत. तसेच ते सामाजिक कार्यकर्ते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते निष्ठावंत अनुयायी होते. स्वतःच्या कलेमधून त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचे विचार व कार्य यांचा प्रसार केलेला आहे. विठ्ठल उमप यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी 10 चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. शाहीर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कला प्रकारात लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी भारुड, भजन, गण, गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदी बैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मराठमोळे कला प्रकार सुद्धा त्यामध्ये होते. पण कव्वाली आणि गझल गायनातही ते आघाडीवरच होते. उमाळा हा त्यांचा गझल संग्रहही प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. अबक, दुबक, तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन आणि जांभूळ आख्यान ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत. त्यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे आणि हा जो सदर पाठ जो आहे तो त्यांच्या या आत्मचरित्रातूनच घेतलेला आहे. आता आपण त्यांचं हे सर्व त्यांचं जे लेखन आहे ते लेखन आपण बघितलं. त्याचप्रमाणे दार उघड बया दार उघड ही त्यांची कलाकृती, उमाळा हा त्यांचा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आणि त्यासाठी त्यांनी दीन दुबळ यांचे जे दुःख आहे ते या आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी जगापुढे मांडलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनाचं जे काही प्रखर वास्तव होतं ते आपल्या साहित्यातून त्यांनी सतत मांडलं आहे. त्यांच्या मनातील गोरगरिबांविषयीच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या आपल्याला पाठातून होतो. फू बाई फू या त्यांच्या या आत्मचरित्रातून सदर पाठ घेतलेला आहे. या पाठामध्ये आपल्याला त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटलेले आहेत. आता आपण पुढे पाठाची सुरुवात करूया. प्रत्यक्ष पाठाला आता आपण सुरुवात करूया. आता इथे विठ्ठल उमप सांगतायत की माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा
ऐकले. आताच आपण बघितलं की भारुड वगैरे सगळे त्यांचे खूप सारे प्रोग्राम असायचे आणि मग त्यांनी अण्णाभाऊंनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला चिराग नगरात येऊन भेटा. म्हणजे अण्णाभाऊ साठे त्यावेळेस चिराग नगर इथे राहत होते. त्यांनी निरोप दिला होता. कोणाकडे निरोप दिला होता तर भिकाजी तुप सौंदर हा जो यांचा उमप यांचा जो मित्र होता त्याच्याकडे निरोप दिला होता. मला अत्यानंद झाला, एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं, म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम त्यात असावा. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाच खळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत हे शाहीर तिथे पोहोचले. आता अण्णाभाऊ साठे जे आहेत तर ते लोकशाहीर जरी असले तरी सुद्धा ते अत्यंत झोपडपट्टी अशा एरियामध्ये ते राहत होते आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जातानाच त्यांना जे काय वर्णन केलेलं आहे ते आता आपण इथे बघूया. अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घातलेल्या असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. आता बघा इथे तुम्हाला जरा नवीन शब्द इथे दिसत आहे की वलानीला म्हणजे बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला, म्हणजे तिथे काहीतरी ती बाई कपडे वगैरे वाळत घालत असेल आणि त्यांनी विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं. मग ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगानं असंच मोर जावा. मोर म्हणजे काय तर पुढे. तिथं चहावाल्याच्या हाटील हाय. अगं त्यांच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथंच जयवंताबाई राहतीया. तर या ठिकाणी बघा त्यांची जी भाषा आहे तर ती थोडीशी मी तुम्हाला जरा समजावून सांगते की हे बघा डाव्या बाजूने पुढे चला, तिथे चहावाला म्हणजे काय, इथे चहावाल्याचं एक हॉटेल दिसेल आणि पुढच्या बाजूला विचारा, तिथे जयवंताबाई राहते. आता ही जयवंताबाई कोण, तर मी त्या लेखकाने विचारलं, अहो ताई मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अव मग मी तेच सांगतीया, मी सुद्धा तुम्हाला तेच सांगते, असं त्या बाई त्यांना म्हणाल्या. म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे त्यांना कल्पना नव्हती की एवढे मोठे लोकशाहीर परंतु अशा ठिकाणी राहत असतील. ती म्हणाली, अहो मग मी तेच सांगतीया, अव जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीन हाय. जावा कडकडन चिराग नगरातली ही वाट सदा न कदा चिखल पाण्यात लोळत पडली या कडकडनच जावा. आता या ठिकाणी बघा त्या बाई ज्या सांगतायत तर त्या म्हणतात की अहो मी सांगते, जयवंताबाई आहे ना ती अण्णांची मालकीन म्हणजे काय तर पत्नी, अण्णांची पत्नी आहे. आणि ही चिराग नगरची वाट म्हणजे आता बघा पावसाळ्याचे आता पण दिवस आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघतात की कसा चिखल वगैरे असतो, तर त्या म्हणतात की असं इथे हा नेहमीच चिखल असतो, तुम्ही कडकडनं जा, म्हणजे मग तुम्हाला तुमचे कपडे खराब होणार नाही. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेल जवळ गेलो. आता इथे बघा चित्रात दिसत आहेत की हे लेखक जे आहे ते चहाच्या हॉटेलवाल्याजवळ गेले आणि त्यांनी चहावाल्याला विचारताय, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं. वो क्या वो पाचवा झोपडा आहे ना, वहाच अण्णा रहता है. आता या लोकांची भाषा थोडीशी वेगळी असते. तर ते म्हणाले की 5व्या झोपड्यामध्ये अण्णा राहतात आणि त्यांनी दुरूनच त्यांचं घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. घरातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काडी सावडी मूर्ती घामेजलेल्या अंगानच बाहेर आली. अण्णाभाऊंना प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना. मी होय म्हणालो. म्हणजे आता बघा विठ्ठल उमप यांचे खूप ठिकाणी कार्यक्रम चालत होते, त्यामुळे त्यांना सगळे ओळखत होते आणि त्यांचा तो पहाडी आवाज, त्यांचं ते शरीर यष्टी ते सगळं बघून अण्णाभाऊ साठे यांनी ओळखलं आणि त्यांनी लगेच त्यांना विचारलं, तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना. लेखक सुद्धा हो म्हणाले. आता आपण पुढे बघूया की
या म्हणून त्यांनी त्यांच्या झोपडीत मला नेलं. अण्णाभाऊंचं घर कसं होतं, अण्णाभाऊ साठेंचं तर झोपडीच होती. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना तिथे बाजूलाच असलेल्या मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. बाज म्हणजे काय तर असा कॉट टाईप असं. तर आणि अण्णांनी आपलं मडकं गंजी फ्रॉक म्हणजे काय तर बनियन घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णांनी भाऊंचं घर दाखवलं. मला अण्णा भाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. आता तिथे हॉटेलच्या मध्ये ते घेऊन गेले हॉटेलच्या ठिकाणी आणि त्यांना चहा पण दिला. तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली आणि शाहिरांची त्यांनी चौकशी केली की दोन कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा कलेविषयीच त्यांचं बोलणं होणार. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे आता तुम्ही त्यांच्या अण्णांच्या घराचं तुम्हाला कल्पना येईल की मळकं गंजी फ्रॉक बनियन घातलं म्हणजे तसे एवढे मोठे लोकशाहीर होते पण तरी सुद्धा ते किती साधे राहत होते. त्यांच्या घरामधला जो कॉट होता तो सुद्धा मोडलेला होता. यावरून आपल्याला कल्पना येईल आणि पुढे आपल्याला अण्णाभाऊंच्या इतर पैलूंचे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी मोकळेपणाने व लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. बघा लेखक जे आहेत त्यांना सर्व त्यांच्या मनातलं सांगून टाकलं. जेव्हा दोन कलाकारांचे जेव्हा सूर जुळतात तेव्हा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता आपण एकमेकांना सगळं सांगत असतो. तर तसे या दोघांचे सूर चांगलेच जुळले होते आणि मग त्यांनी चहा घेतला आणि अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. म्हणजे माझ्यावर भुरळ टाकलेली आहे तुमच्या या आवाजाने. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय. विठ्ठलराव, मला रावेच ना तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. दोन कलाकार होते त्याचप्रमाणे दोन सुहृद म्हणजे काय तर ज्यांची मन सुद्धा जुळतात, ज्यांचे विचार जुळतात आणि मन सुद्धा जुळतात तेव्हा एकमेकांचे सूर जुळायला लागतात. आणि हे सूर यांचे अण्णाभाऊ साठे आणि लोकशाहीर उमप यांचे एका पहिल्या भेटीमध्येच जुळले होते. अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट 1963 ला झाली असावी. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. तशी अण्णाभाऊंनी शाहिरांची स्तुती केली तसंच शाहिरांनी सुद्धा मग अगदी फुगून वगैरे न जाता उलट एक लक्षात घ्या बाळांनो की जो माणूस जेवढा मोठा असतो ना, जेवढा मोठ्या पदावर गेलेला असतो ना तेवढाच तो नम्र असतो. आणि यांनी सुद्धा अगदी नम्रपणे अण्णाभाऊंची सुद्धा स्तुती केली होती की आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो असं म्हणतच अण्णा हसले. आणि हे ऐकल्याबरोबर अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. तुमचे पण मित्र तुम्हाला भेटले की तुमची कशी गट्टी जमते की नाही, तशी ही दोन कलाकार मंडळींची गट्टी जमली होती. एवढ्या मोठ्या शाहिराने मला जवळ केलं, जणू काही फार वर्षांची ओळख होती. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. म्हणजे इथे शाहीर जे आहेत तर शाहीर खरं तर अण्णाभाऊंना पहिल्यानेच भेटायला गेले होते. त्यापूर्वी त्यांनी दोघांनी एकमेकांना पाहिलं सुद्धा नव्हतं. परंतु ते सुहृद होते. त्यांचे दोघांचे सूर असे पटकन काही जुळून गेले की त्यासाठी की ते दोघं एकमेकांच्या अगदी प्रेमात पडले आणि त्यामुळे त्यांचे मन सुद्धा पटकन जुळले होते. आणि
त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे एका झोपडपट्टी भागात वगैरे राहतात वगैरे असं त्यांना काही वाटलं नाही. तर अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे आणि लोकशाही अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊ साठे आणि लोकशाहीर उमप यांची ही पहिली भेट झालेली होती. एवढ्या मोठ्या शाहिराने त्यांना जवळ केलं होतं आणि दोघं जण एकमेकांच्या अगदी प्रेमात पडले याचं त्यांनी अगदी छान असं वर्णन आपल्याला केलेलं आहे. आता ते अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीला गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. आता या गोष्टींवरून बघा, या वाक्यातून आपल्याला समजतंय की त्यांची खुर्ची सुद्धा कशी होती तर तुटलेली होती. म्हणजे बघा, आपण नेहमी म्हणतो की लेखन जे आहे तर लेखन सुचायला फार मोठी चांगली जागा हवी, शांतता हवी, पण असं काही नसतं. तुमच्यामध्ये जर सर्जनशीलता असेल तर तुमच्या आजूबाजूला किती पण कोलाहल असू दे, कशीही परिस्थिती तुम्हाला असू दे, पण तुम्हाला बरोबर तुमच्या मन जे आहे ते कल्पना बरोबर तुमच्या कल्पना तुम्हाला आपोआपच सुचत असतात. आता यांचं जर वर्णन बघितलं तर बघा, त्यांची खुर्ची सुद्धा तुटलेली, जो एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा ते लावलेला होता. जेव्हा जेव्हा लेखक जायचे त्यांना भेटायला तेव्हा ते लिहितच असत. हा एक पॅशन असायचं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही चरित्र पाहिलं असेल बाळांनो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायम वाचन करीत असत. जेव्हा ते लंडनला गेले ना, डॉक्टर बाबासाहेबांची पण एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, की लंडनला गेले त्यावेळेस त्यांना सयाजीराव गायकवाड बडोद्याचे जे राजे होते त्यांनी स्कॉलरशिप दिली होती आणि त्यावर ते लंडनला गेले होते. खरं तर परदेशात गेल्यावर त्यांच्यावर कोणाचंही काही बंधन वगैरे नव्हतं, पण तरी सुद्धा बाबासाहेब इतर लोकांप्रमाणे परदेशी जे काय वेगवेगळे सिनेमा वगैरे असे जे काही साधनं होती मनोरंजनाची त्यात ते कधीही गुंतले नाही. तर त्यांना पूर्णपणे प्रत्येक क्षणाला या गोष्टीची जाणीव होती की मला माझ्या देशवासियांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि माझ्या त्या काळची जी परिस्थिती होती आणि म्हणजे दलित समाजाची जी परिस्थिती होती अत्यंत हलाखीची होती. या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर त्यांना काढायचं होतं, कारण परिस्थितीचे चटके बाबासाहेबांनी त्यावेळेस सोसले होते. आणि माझा पुढचा जो समाज आहे या समाजाला या परिस्थितीची झळ लागू नये यासाठी बाबासाहेब दिवस रात्र वाचन करीत असत. तसंच अण्णासाहेबांचं एक महत्व म्हणजे एक विशेष म्हणजे की ते जेव्हा पहा तेव्हा लेखन करत असत. लेखन कधी सुस्त रे बाळांनो, तर सर्जनशीलता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि ही सर्जनशीलता ही जन्मताच कलाकार मंडळींना जन्मताच लाभलेली असते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, जे न देखे रवी ते देखे कवी. तर अशी ही सर्जनशीलता सुद्धा त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते सतत लेखन करीत असत. मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5 एक मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न होत्या. हे बघा बाळांनो, की गरिबीची परिस्थिती होती त्यामुळे त्या काहीतरी आपल्या कौटुंबिक विवंचना त्यांना असेल त्यात त्या विचारमग्न होत्या. त्यांच्या जवळच एक तांब्या होता. त्याचप्रमाणे चुलीत अर्धा कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. आता इथे वलानीला म्हणजे तिथे काहीतरी असं असेल असं कपडे टांगायला वगैरे, तर त्याला वलानीला असं इथे म्हटलेलं आहे. म्हणजे कपडे वाळत घालण्याचा दोरी असेल किंवा काहीतरी बांबू वगैरे असेल. तर त्याला एक लेंगा होता हँगरला. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गारकीचाच असावा, कारण मी त्यांच्याकडून खूप ऐकलं होतं की अण्णा गारकीला गुरु मानतात. तर
गारकींचा पुतळा तिथे होता, कारण अण्णा जे आहेत, अण्णा भाऊ साठे, ते गारकीला गुरु मानत असत आणि त्यांचा आदर्श त्यांनी घेतलेला होता. हे दृश्य पाहत असताना एकेकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात विचारलं. नुकतंच आलो मी असं सांगितलं. मग तेव्हा लेखक म्हणाले की अहो मी आत्ताच आलाय नुकतंच. मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमाने रागवत. अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. आता घरोबा म्हणजे आपले जे घरगुती संबंध असतात त्याला घरोबा असं म्हणतात. तर या ठिकाणी बघा, समान विचारसरणीचे हे दोन कलाकार होते, ते एकत्र आले आणि त्यांचे विचार समान असल्यामुळे त्यांची मैत्री सुद्धा झाली आणि मैत्रीचं रूपांतर हळूहळू घरोबा वाटण्यामध्ये त्यांचं झालं होतं. एकदा अण्णांना विचारून मी त्यांची वही चालली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. तर आता यावरून बघा, अण्णांची सर्जनशीलता तर उच्च प्रतीची होतीच, परंतु त्यांच्या लेखनात जो व्यवस्थितपणा होता. आता बघा, आम्ही तुम्हाला निबंध लिहायला सांगतो, बाई तुम्हाला निबंध लिहायला सांगतात, तर तुम्ही किती वेळा खाडाखोड करतात किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना किती वेळा खाडाखोड करतात. म्हणजे एक प्रश्न लिहिताना आपल्याला किंवा एक निबंध लिहिताना आपण खूप वेळा मागे पुढे काही प्रश्न, काही शब्दांची खाडाखोड करतो. परंतु अण्णा एवढे व्यवस्थित होते की एवढ्या 80 पानांच्या वहीमध्ये त्यांनी एकही ओळ सुद्धा त्यांनी खाडाखोड केलेली नाही. यावरून त्यांचा सुव्यवस्थितपणा लेखनातला तो सुद्धा दिसून येतो. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन बरं म्हणाले. आता बघा, खरं तर या 80 पानी 2 वह्यांमध्ये कितीतरी त्यांचं लेखन असेल, परंतु या लोकांनी फक्त त्यांना एक ट्रान्झिस्टर दिला होता. म्हणजे ते कधी मागत नव्हते. यामधून अण्णांचा एक आपल्याला गुण दिसून येतो की ते आपल्या लेखनाचं मानधन कधी मागत नव्हते. जेव्हा आपण एखादं पुस्तक लिहितो बाळांनो, किंवा कविता लिहितो, कविता पुस्तक, तर त्याचं लेखकाला मानधन दिलं जातं. म्हणजे जेव्हा पुस्तक छापलं जातं, त्या पुस्तकाच्या ज्या प्रती जेवढ्या विकल्या जातात त्याच्या काही प्रमाणात मानधन त्या लेखकाला दिलं जातं. तर या लोकांनी, या प्रकाशकांनी फक्त अण्णा भाऊंचे काय घेतले, त्यांचे लेख लिहून वह्या घेतल्या आणि फक्त एक ट्रान्झिस्टर त्यांना दिला, परंतु ते काही बोलले नाही. अण्णा येतो असं म्हणून ते सरळ निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एका ट्रान्झिस्टर? मी विचार करतच राहिलो आणि मग त्यावेळेस ते म्हणाले, अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय. अण्णा होय म्हणाले. म्हणजे अण्णांच्या या ज्या कथा होत्या त्यांचं रशियन भाषेमध्ये सुद्धा रूपांतर झालं होतं. आपण तिकडे मात्र काय की ते लोक प्रामाणिक असतात. परदेशातले लोक जे आहेत ना, ते प्रामाणिक. त्यांनी अण्णांचं जे मानधन होतं ते असं काही त्यांना फसवलं नाही. जेवढ्या प्रती विकल्या गेल्या त्यांनी एका बँकेमध्ये त्या ठेवल्या. अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. त्या प्रकाशकाने मात्र त्यांचं मानधन त्यांच्या नावाने बँकेमध्ये ठेवून दिलं होतं. ते मानधन काही करून मिळवा, अलिशान बंगला बांधा, त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं सगळं थाटामाटात करता येईल. म्हणजे खरं तर बरेचसे लेखक असे की त्यांचे अगदी व्यवस्थित घर असतं, त्यांचं डायनिंग टेबल असतं, खुर्ची असते, आणि डायनिंग नाही टेबल, रायटिंग टेबल असतं ते. तर पण इथे अण्णांच्या घरची जी परिस्थिती होती ती बघून इथे लेखक सांगतायत की तुम्ही असं सुंदर असं बंगला पण तुम्हाला बांधता येईल, छान असं डायनिंग टेबल, नंतर कोच, बेडरूम, पुस्तकांची वेगळी वेगळी कपाटं, असं मस्त थाटामाटात तुम्हाला घर बांधता येईल. तुम्हाला लिहायला सुद्धा एक सुंदर असं सुरेख असं टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम,
असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचं लेखन अप्रतिम असं होईल, असं लेखकांनी त्यांना सुचवलं होतं. की म्हणजे त्यांचा लेख म्हणजे आपण बघा, आपण पण बऱ्याच वेळा म्हणतो की अभ्यास करायला मला शांतता पाहिजे. तसं इथे लेखकांनी सर्वसाधारण लोकांची जी भूमिका असते तसंच त्यांना अण्णांना सांगितलं होतं. परंतु अण्णांचं ते म्हणणं आहे का? नाही. तर अण्णा काय म्हणतात, त्यांनी लेखनच कोणासाठी केलं होतं, तर गरीब दीन दुबळ्या लोकांचं होतं. अण्णा म्हणाले, विठ्ठला बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला काही मोह नाही. अरे, मी या इथे झोपड्यात राहतो, तर या दीन दलितांचं दुःख मला अनुभवायला मिळतं. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांच्या जीवनमान, तिथली वास्तविकता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बघा, जेव्हा तुम्हाला आतून एखाद्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते, तेव्हा ते काम अतिशय उत्कृष्ट असं होतं. ते इथे अण्णाभाऊ सांगतायत की मला या गरिबांचं दुःख, त्यांच्या ज्या जाणीवा आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्या मला इथे त्यांच्या राहूनच मला त्या लिहिता येतील. मला जर का बंगल्यात मी गेलो तर मला एक अक्षर सुद्धा लिहिता येणार नाही आणि ओढून ताणून मी काल्पनिक असं लेखन करेल. लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात. इथे या ठिकाणी झोपडपट्टीतलं विदारक दृश्य त्यांनी सांगितलेलं आहे. पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी बबुलं परत कशी लावली जातात. थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांचे थंडीत कडकडून बसावं लागतं. दुःखात तेव्हा हे दुःख झेलणारी माणसं त्यांच्या आपापसात होणाऱ्या हाणामाऱ्या, विठ्ठला अरे सांग, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं जे मानधन आहे ते मॉस्कोमध्येच राहू दे. कारण या ठिकाणी मी राहतो तर मला माझं या लोकांचं दारिद्र्य मी बघून मला लेखन उत्कृष्ट करता येतं असं इथे लेखक म्हणतात. म्हणजे अण्णाभाऊंना असं वाटत होतं की सकस साहित्य निर्माण करण्यासाठी त्याचा स्वतः अनुभव आपल्याला घ्यायला हवा. आता पुढे प्रश्न बघूया. नाते संबंध लिहा. पहिला आहे विठ्ठल उमप आणि भिकाजी तुपसौंदर. कोण होते ते दोघं? मित्र. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे जयवंताबाई आणि अण्णाभाऊ साठे. कोण होते बरं बाळांनो ते दोघं? तर पती पत्नी होते. आता पुढच्या प्रश्नामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे आपल्याला व्यक्तिमत्वाचे विशेष बघायचे आहेत. तर पहिलं काय आहे तर मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून आणि तुटका चष्मा लावणारे. दुसरं त्यांचं व्यक्तिमत्वाचं गुणविशेष काय तर जेव्हा जेव्हा अण्णाभाऊ उमप जायचे तेव्हा अण्णाभाऊ हे नेहमी लिहित बसलेले दिसत असत. तिसरं व्यक्तिमत्वाचा विशेष म्हणजे झोपडीत राहणारे, गरिबांची सुख दुःख समजून घेणारे. बरोबर. आणि चौथा गुणविशेष आहे पैशांची अजिबात त्यांना हाव नव्हती. मॉस्कोमध्ये त्यांचं जे मानधन होतं ते सुद्धा त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आता या झोपडीमधलं काय वास्तव होतं बाळांनो ते आता आपण बघूयात. आपण बघितलं की पाणी साचलेलं एक डबकं सुद्धा होतं त्या झोपडीमध्ये. दुसरं म्हणजे चुलीत अर्धे जळून कोळसा झालेलं लाकडे होती. अजून काय होतं तर तांब्या आणि एक ताट अल्युमिनियमचं. आणि चौथं म्हणजे काय दोरीवर एक सदरा हँगरला लावलेला एक शर्ट त्यांचा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग शिकलेला आहात मी आशा करते की तुम्हाला हा भाग समजला असेल. जर एखादा संकल्पना तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या शिक्षकांना दिलेला अभ्यास पूर्ण करून दाखवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा.
असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करा. तर बाळांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठाचं सादरीकरण मी केलेलं आहे आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा सुद्धा तुम्हाला भेटायला मी येणार आहे. आता बाळांनो, तुम्ही एक काम करायचं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या व्हिडिओ बद्दलचा तुमचा अभिप्राय इथे नोंदवायचा आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, त्यांची पण उत्तरं तुम्ही लिहा. तर आज या पाठामध्ये आपण इथेच थांबतोय. नवीन पाठ घेऊन मी तुम्हाला लवकरच भेटायला येईल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.